अहो, दादांच्या अपघाताच्या 4 महिने उलटून गेले, परंतु आजही कोण गुन्हेगार आहेत, कोणी दादांचा घात केला त्याचा उलगडा होत नव्हता. परंतु आत्ताच आणि अखेर असे काही पुरावे सापडले, ज्यानुसार दादांचा घात करणारा कोण आरोपी, त्यामध्ये कोण कोण सहभागी, त्या सगळ्यांची नावे झाली समोर. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. दादांच्या अपघातापासून पहिल्या दिवसापासूनच महाराष्ट्रातील जनता म्हणत होती की हा संपूर्ण दादांच्या अपघाताचा तपास पारदर्शक व्हावा. कारण की दादांच्या अपघातामध्ये मोठे मोठे मंत्री सहभागी असणार, मोठे मोठे पक्षाचे नेते सहभागी असणार. या सगळ्यांनी मिळूनच आपल्या दादांची गेम केली. अहो, नुसतीच गेम केली नाही, तर दादासोबत यांनी कसा विश्वासघात केला, कसं दादांना फसवलं आणि सर्व कट कारस्थान रचलं, ते सगळं आत्ताच उघडं पडलेलं आहे. ज्या लोकांना तुम्ही चांगलं म्हणत होता, ज्या मोठ्या मंत्र्यांवर संपूर्ण महाराष्ट्राने विश्वास ठेवलेला होता, त्याच मोठ्या मंत्र्यांनी, मोठ्या पक्षातल्या नेत्यांनी आपल्या दादांना संपवण्याचं काम केलं. त्या सगळ्या मोठ्या मंत्र्यांची, मोठ्या नेत्यांची यादीच आपल्या हाती लागली आहेत. या सगळ्यांनी मिळून कशाप्रकारे सर्व प्लॅन केलेला होता, यामध्ये कोण कोण केंद्रातले नेते सहभागी आहेत, यामध्ये राज्यातले कोण कोण मंत्री सहभागी आहेत, त्या सर्वांची नावेच आपण आता तुम्हाला वाचून दाखवणार. नुसतीच नावे नाही, तर पुराव्यासकट आपण या सगळ्या मंत्र्यांची पोलखोल करणार आहेत. ही सर्व पुरावी, या सर्व मंत्र्यांची नावे, ही सगळे ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. आणि महाराष्ट्रातील जनता म्हणणार की ही लोक असे कसे वागले. महाराष्ट्रातील जनता यांना माफ करणार नाही. त्या सगळ्या मंत्र्यांची नावेच आता तुम्हाला आपण डायरेक्ट सांगणार, यांची यादीच वाचून दाखवणार. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा आहे. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जायचं नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे. लगेच एक लाईक करा. अहो, आपले दादा गोरगरीब जनतेसाठी लढणारे, दादांनी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. दादांच्या पाठीमागे अख्ख्या महाराष्ट्रातली जनता उभी आहेत. ज्याप्रमाणे दादांचं काम होतं, ज्याप्रमाणे दादांची दमदार शैली होती, ज्याप्रमाणे दादा रोखठोक बोलायचे, कधीही कोणाला घाबरले नाही. परंतु दादांना मात्र काही मोठ्या राजकीय लोकांनी विरोध केलेला होता. यापूर्वी दादांवर घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. परंतु दादांनी अशा फाईलचा उल्लेख केलेला होता, ज्या फाईलमध्ये मोठ्या राजकीय मंत्र्यांची, मोठ्या राजकीय नेत्यांची सगळी घोटाळे लिहिलेली होती. त्या फाईलमध्ये पुराव्यासकट मोठ्या राजकीय मंत्र्यांचा सगळा भ्रष्टाचार लिहिलेला होता. आणि या सगळ्या मोठ्या मंत्र्यांना असं वाटू लागलेलं होतं की दादा एक दिवस ही गुप्त फाईल बाहेर काढणार आणि आपला सगळा गेम होणार, असं काही मोठ्या राजकीय नेत्यांना वाटायचं. आणि मग या सगळ्यांनी मिळून दादांचा घात करण्याचा प्लॅन केला. हा नुसताच प्लॅन झाला. आणि मग या सगळ्यांनी मिळून दादांचा घात करण्याचा प्लॅन केला. हा नुसताच प्लॅन झाला नाही, तर या सगळ्यांनी मिळून जी विमान कंपनी आहे VSR, त्या कंपनीशी चांगले संपर्क, त्या कंपनीशी चांगले कॉन्टॅक्ट, आणि मग सगळ्यांनी मिळून केला दादांचा घात. आणि तिचा मालक त्याच्या संग मोठी डील केली. हे नुसतीच डील नव्हती, तर मोठा हजारो शेकडो कोटी रुपयांचा व्यवहार होता. हे नेमकं कोण कोण मंत्री आहेत, कोण कोण आमदार आहेत, कोणत्या पक्षाचे नेते आहेत, ते सगळं आता आपण तुम्हाला लगेच याच व्हिडिओ डायरेक्ट दाखवत आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. अहो, जसा दादांचा अपघात झाला त्या दिवसापासून रोहितदादा पवार दादांना न्याय मिळावा यासाठी धडपड करीत आहे, वेगवेगळे पुरावे गोळा करीत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास जरी CID करीत असलं, तरी रोहितदादा पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर विशेष लक्ष ठेवून आहेत. असे काही पुरावे दादांनी समोर आणले, त्यानुसार सर्वांना वाटू लागलं की आता 100% आरोपी सापडणार. कारण की आपल्या दादांसोबत काय झालं हे महाराष्ट्रातील जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहेत. त्यानुसारच रोहितदादांनी सगळे पुरावे गोळा केले आणि आत्ताच सगळ्यात मोठा घातक पुरावा सापडला, ज्यानुसार दादांच्या अपघातामध्ये कोण मोठा मंत्री सहभागी त्याचं नावच समोर आलं. अहो, नुसताच नाव नाही, तर या सगळ्यांनी मिळून कशी गेम केली, या सगळ्यांनी मिळून काय काय काम केलं होतं दादांना संपवण्यासाठी, ते सगळं पुराव्यासकट बाहेर पडलं. दादांच्या या घातपातामध्ये मोठ्या पक्षाचे नेते सहभागी आहेत. या मोठ्या पक्षातील नेत्यांनी त्या कंपनीशी मोठा व्यवहार केलेला होता आणि त्या कंपनीचा मालक हा या मोठ्या नेत्यांशी चांगला कॉन्टॅक्टमध्ये होता. तसेच दादांच्या पक्षातील काही नेते, ज्यांनी दादांना अंतर्गत विरोध केलेला होता, ते नेते सुद्धा या VSR कंपनीशी, या VSR कंपनीच्या मालकाशी चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये होते. नेमकं हे दादाच्या पक्षातील नेते किंवा मोठ्या पक्षातील नेते कोण आहे ते आपण तुम्हाला आता लगेच दाखवत आहे. फक्त हा व्हिडिओ पुढे बघत चला. आता हे बघा, RTIचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे जे RTI आहेत, जे कार्यकर्त्यांनी केलेत, आता रोहित पवार म्हणून मी ते RTI करतो. त्यामुळे या देशामध्ये RTIची खरीच किंमत राहिली आहे का? जसं मीडियाचा आमच्या सगळ्यांचा आवाज दाबला जातो,
तर या कलमाचा पण आवाज हे सरकार दाबते का नाही हे जर बघायचं असेल तर उद्याच आम्ही आरटीआय करणार आहे. बघू दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यामुळे ह्याला उत्तरं मिळतात का नाही हे आम्ही बघू. आणि काही लोकांना वाटत असेल ही उत्तरं नाही दिली तर रोहित पवारकडे पुरावा नाही. मला ज्या लोकांना असं वाटतंय त्यांना एवढंच सांगायचंय की हे तुम्ही चित्र बघा. हा जो शॉल आहे या शॉली सकट तुमचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे व्हिडिओ आणि फोटो कधी ना कधीतरी मी बाहेर काढणार आहेत. त्यामुळे या शॉलीच्या मागे जे रहस्य आहे बऱ्याच मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की हे विषय आजपर्यंत सगळ्याच गोष्टीचं कुठं राजकारण होऊ नये या भूमिकेतून आम्ही ह्याला हात लावलेला नाही. त्यामुळे आम्ही जो आरटीआय करत आहोत त्या आरटीआयला सकारात्मक उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे. तो आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं सीआयडी कडनं काही अपेक्षा करून चालणार नाही. तो जो पाटील कोण अधिकारी आहे उर्मट पद्धतीने त्या ठिकाणी बोलतो. त्याच्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं की हे विषय तुम्ही बघितले का. ते म्हणाले नाही सीआयडी ह्याच्यात जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना काय म्हणलो की अहो तुम्ही म्हणताय की एआयबीचा फायनल रिपोर्ट साठी आम्ही थांबणार आहे. अरे एआयबीचा फायनल रिपोर्ट आजपर्यंत कुठला झालेला नाही. 2023चा जो ऍक्सिडेंट बीएसआरच्या विमानाचा मुंबईत झाला अजूनपर्यंत त्याचा फायनल रिपोर्ट नाही आला. 3 वर्ष झाली तरी मग आम्ही अजितदादांसारख्या 3 वर्ष इथं माशा मारत बसायच्या. त्यासाठी आम्हीच काहीच करायचं नाही. तेव्हा पाटील म्हणाला आम्हाला काही घेणं देणं नाही रिपोर्ट कधी येतो. अरे म्हणजे काय त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करता येत नाही का. एआयबी झोपले का नाही हे तुम्हाला बघता येत नाही का. केंद्र सरकारशी बोला चर्चा करा. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप चॅट काय घेतले व्हॉट्सअप चॅट मध्ये काय आले हे लोकांना त्या ठिकाणी सांगा. पण काय झालंय या सरकारच्या काळामध्ये कुठेतरी हा वाघ आहे फक्त दात काढून घेतलेत. आणि जसं कुत्र्याला आपण लगाम लावतो ना या सगळ्या विभागाला तिथं लगाम लावलं या अधिकाऱ्या नेत्यांकडनं. आणि नेते मित्राला वापरतायत वाचवतायत. 210 कोटी रुपये व्हीके सिंगला त्याच्या व्हीएसआर कंपनीला देण्यात आले. आता तुम्ही बघा मोदी साहेबांनी सांगून सुद्धा त्याची बिलं कशी निघतात बघा. मोदी साहेब एका बाजूला सांगतायत पैसेच नाहीत आमच्याकडे आणि व्हीके सिंगचे आता कसे पैसे निघतात बघा पुढच्या महिन्यामध्ये. त्यामुळे एका बाजूला मित्राला तुम्ही वाचवताय आणि जो मित्र तुमच्या बरोबर राजकारणामध्ये त्याच्या चुलत्याला सोडून तुमच्या बरोबर आला आणि त्या ठिकाणी त्या मित्राला तुम्ही आज विसरून जात असाल. काय रे हे राजकारण आणि काय हा न्याय. जर मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर गरीबाली काय करायचं. पोलीस स्टेशनला जायचंच नाही न्यायाची मागणी करायचीच नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात महिलांवरचे अत्याचार वाढतात युवकांचे अत्याचार वाढतात शेतकऱ्याला न्याय मिळत नाही युवांना न्याय मिळत नाही. म्हणून आजच्या महाराष्ट्राची ही आजची परिस्थिती आहे. अतिशय दुर्दैव याचा निषेध आम्ही करतो आणि पुढच्या वेळेस काय का होईना आम्हाला आत का टाका पण या सीआयडीला कुलूप लावल्याशिवाय आम्ही काय राहणार नाही. तुम्ही फोटो दाखवले ते नेमकं कोणाच आहे कोण आहेत ते फोटो मध्ये कारण जास्त करून मफलरचाच फोटो आहे आणि बऱ्याच लोकांनी हे मफलर घातलेले आहेत. ते कधी घातले कधी कशासाठी घातले हे मफलरचं डिझाईन